हाय डॅडी. तर बघ आज आज काय, आज संडे आहे. संडे म्हटलं तर आरामाचा दिवस. आराम करा, आरामात खा, आरामात उठा सकाळी. म्हणजे कशाचंच हे नाही, संडे म्हटलं तर आरामच असं आहे. तर माझं तर काहीच खरं नाही. म्हणजे मी तर उशिरा सुटली, मुलं पण उशिरा सुटले. संडे सुट्टी म्हटल्यासारखं. हजबंड पण म्हटलं उशिराच, म्हणजे ते बाहेर वॉक करायला वगैरे गेले. आणि थंडी पण थोडंसं म्हणजे कमी वाटत आहे इकडे आमच्याकडे वगैरे. तर त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे उशिरा सुटून छान चाय वगैरे घेऊन आम्ही बसलो. मग चाय झाला. मग माहीत आहे ना, संडे म्हटलं तर नाश्ता वगैरे राहतेच आता आपला. तर नाश्ता केला. मग नाश्ता झाला. नाश्ता होऊनच फक्त बसून स्वयंपाक वगैरे व्हायचाच आहे. आता काय बनवू काय नाही म्हणजे कळत नाही आहे की काहीतरी, जसं पोट भरून आहे आपलं. पण पाहू आता वेळेवर काय म्हणते तर हजबंड आज काय बनवू स्पेशल असं वगैरे काहीतरी. तर खूपच म्हणजे लेट होत आहे कामं. नाहीतर या टायमाला माझे अर्धे तर कामं व्हायचेच. तर बाकीचे सगळे फक्त झाडू मारला आहे घराला. लादी वादी सगळं वाचच आहे अजून. बसूच आहो. म्हणजे कसं सकाळी जर कामं केलं ना लवकर तर होऊन जाते. पण असंच बोलत राहिलं बसत राहिलं तर ते मग लेटच होत जाते असं आहे. आंघोळी पण व्हायच्याच आहे सगळ्यांच्या. आहो आता बसून. मुलं टी व्ही पाहत जातात, बाहेर जातात, पुन्हा येतात घरामध्ये. तर असं चालू आहे. तर कामं व्हायचेच आहे. बसून इकडल्या तिकडल्या गोष्टी काढत आहो. तर आज पाहुणे पण येणार आहे. तर काहीतरी पुन्हा स्पेशल होईलच आमच्याकडे, काहीतरी वेगळं, इकडल्या तिकडल्या गोष्टी असं आहे. तर बघू काय कसं. म्हटलं तर पाहुणे म्हटलं तर माझी आई येणार आहे. आई बहीण वगैरे नाही का, त्यांचे हजबंड वगैरे असे पाहुणे येणार आहे. म्हणजे तर तेच ते तिकडे कुठेतरी आपण शेतामध्ये वगैरे जाऊन आपण थोडंसं नाही का काहीतरी एन्जॉय करू असं वगैरे म्हणत आहेत. तर इकडे आमच्याकडे ना सगळ्याच बाया इकडे शेतामध्ये जातात. म्हणजे कोणीच इकडे सगळ्याकडे शेती आहे तर शेतामध्ये आपापल्या जात असतात. तर आम्ही पण म्हटलं आपण पण जाऊन फक्त पाहून येऊ कसं का राहते. म्हणजे काही आपलं जे लावलं आहे पीक पाणी वगैरे ते बरोबर होत आहे की नाही वगैरे नाही का, एक चक्कर वगैरे मारून पाहू बा आहे तर शेती. तर त्याच्यासाठी मग या म्हटलं त्यांना, पाहू म्हटलं, छान एन्जॉय वगैरे करू म्हटलं. तर आल्यावर मग जाऊ थोडंसं पाहून येऊ काय म्हणजे लावला आहे, कापूस लावला आहे की म्हणजे हरभरा वगैरे पेरतात वाटते. तर हरभरा पेरला, पुन्हा काही तुरी वगैरे लावतात. तर कुठपर्यंत आला आहे ते म्हणजे नाही का. आता जो गडी माणूस आहे तो तर सांगत आहे की फुलावर आला आहे तुरी, किंवा कापूसचे बोंड वगैरे फुटले आहे. कोणाकोणाचा निघला पण आहे असं म्हणून नाही. आता जसं ज्याची जमीन तसं ते म्हणजे पीक निघत असते असं आहे. तर त्याच्यामुळे पाहू आता जाऊन, तो पण व्हिडिओ टाकू आम्ही. तर तेच शेतामध्ये गेल्यावर तर ते वेगळंच म्हणजे मजा असते की बाय तिथे गेल्यावर कसं हे करायचं. म्हणजे झाडं पण आहे, बोराचे झाड आहे, जांबाचं झाड आहे, सीताफळाचं झाड आहे. जसे जे झाडं आपण लावू शकतो ते आहे तिथे. निंबाचं झाड आहे. म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये वगैरे आपण गेलं एखादी तर मग छान त्या सावलीमध्ये बसू शकतो.
असं वगैरे आहे. तर त्या झाडांमध्ये आपण आता किती सारे जांभळं मागे निघले होते, खूप सारे सीताफळ पण किती सारे निघले होते. तर असं आहे. तर मग आणि निघले होते तर मी पाठवले पण बहिणीला, माझ्या आईला वगैरे, असं भावाला वगैरे. तर छान मस्त गोड आहे अमृत आमची, म्हणजे ते जांभळं वगैरे सीताफळ वगैरे इतकं म्हणजे, आणि असं म्हणजे झाडालाच पिकून जाते. म्हणजे जसं कोणी म्हणतात ना की आम्ही तोडून ठेवतो, पिकवतो सीताफळ वगैरे, नाही का. तर तसं वगैरे आम्ही करत नाही. जसे पिकले तरच तोडतो. आणि मग ते त्याची मजाच वेगळी राहते. ते पिकवून म्हटलं ना तर मग ते त्याचं म्हणजे ते काय म्हणते कस निघून जात असते. आणि जे पिकून जो झाडाला जर फळ जो पिकतो डायरेक्ट, त्याचा स्वाद घ्यायला खूपच मज्जा येते. तर तेच ती तर मग आम्ही डबा पाणी घेऊन जाणार थोडंसं, आणि डब्बाही नाही नेला तरी थोडंसं नाश्ता पाणी, जसं आता आपला थोडासा चिवडा असते, कच्चा चिवडा वगैरे घेऊन जाऊ शकतो आपण छान तिथं थोड्याशा वेळासाठी. आता तर दिवस पण खूपच म्हणजे लवकर जात असते, त्याच्यामुळे पाहू आता कसं काय आहे. तर असं आहे. तर शेतातली मजा ना खूपच म्हणजे वेगळंच असते तिथलं. म्हणजे गेल्यावर एक दोनदा तर आम्ही गेलो होतो असं आधी. तर तिथंच मग नाही का ते मी म्हटलं बा आताच की हरभरा लावला आहे, हरभऱ्याचं जे पीक लावलं आहे तिथलाच मग काड्या वगैरे असतात, तर काड्या तिथल्याच मग हरभरा घेतला. आणि आम्ही थोडंसं म्हणजे इथून ज्वारीचं पीठ नेलं होतं. तिथंच मग छान नाही का तो मिरच्या वगैरे सगळंच, म्हणजे टमाटर वगैरे तिथं असतेच, टमाटर मिरची थोडंफार लावलेलं असतेच. तर तेच घेऊन नाही का तिथंच आम्ही मग थोडंसं करायला लागलो, ठेचा वगैरे किंवा हरभऱ्याची भाजी, चटणीचा ठेचा, टमाटरची भाजी, तो नाही सॉरी आपल्या याची नाही काय ते हरभऱ्याची भाजी, ठेचा आणि भाकरी तिथंच मस्त मग ते केलं, मज्जा झाली. मग तिथं नाही का म्हणजे असं काय म्हणते त्याला, बोरिंग लावली असते, ते पाईप वगैरे असतात. मग तिथं नाही का मुलं खेळले, आम्ही पण मस्त मज्जा केली थोडंसं पाणी घेऊन. म्हणजे वेगळंच थोडंसं शेत म्हटलं तर वेगळंच वाटते असं. म्हणजे तिथं गेलं का असं वाटते का अलगच दुनियामध्ये आपण म्हणजे गेलो आहो, मातीमध्ये जुळलो आहो असं वाटते. आणि कपडे तर खराब होतेच त्याच्यामुळे कारण की ते कसं पाणी सोडते शेतामध्ये तर चिखल होऊन जाते. तर त्याच्यामध्ये नाही का ते आपला खालचा जो भाग आहे पायाचा तो पूर्ण म्हणजे हे होऊन जातो, खराब होऊन जातो. आणि कपडे पण अर्धे तर खराबच होतात. तर त्याच्यामुळे आणि फोटो घेतले खूप सारे छान, खूप मज्जा केली असं आहे. तर तो जे टेस्ट होती ना त्या टायमाला, म्हणजे जे भाकरीनं ते हरभऱ्याच्या भाजीची इतकी बढिया टेस्ट होती ना की मला आत्ताच पाणी येत आहे. ते आठवूनच मी तुम्हाला सांगता पाणी येत आहे मला. असं आहे इतकी म्हणजे बढिया टेस्ट, ते चुलीवरचं म्हणतो ना आपण, खरंच खूप म्हणजे छानच, खूपच ते टेस्टच वेगळी राहते असं आहे. तर तेव्हाच्या तेव्हा ते आम्ही केलो. आणि मग प्लेटा वगैरे नेल्या होत्या घरूनच, मग खाल्लो. थोडासा कच्चा चिवडा केला होता ते पण खाल्लो. आणि मग तिथं म्हटलं ना आता जांभळं होते, बोरं होते, तर ते बोरं खाल्ले. मग इतकं म्हणजे खूपच छान वाटलं तिथं गेल्यावर. अशी मजा असते म्हणजे मुलांना ते इतकं म्हणजे मस्त वाटते तिथं. म्हणजे का नेहमी नाही का तिथं म्हणजे जाऊन खेळावं असं तसं, कारण की कसं हिरवं शेतही दिसते आणि थोडंसं झाड असते खेळायला वगैरे. नेहमी आपण जाऊ पण शकत नाही ना, तर त्याच्यामुळे ठीक आहे. तर एखादी वेळ असं जात असतो, तर ते पाहुणे येणार आहेत, तर जाऊ म्हटलं थोडंसं काहीतरी एन्जॉय करावं, काहीतरी थोडंसं सुट्टी वगैरे राहिली तर संडे ना असाच जात असतो. असाच म्हणजे कामं नाही, काही नाही, नुसतं बाहेर जाणं, फिरणं, कुठं म्हणजे काही म्हणजे जसं आता आपल्याला मार्केटमध्ये जायचं असेल मार्केटमध्ये जाणं, भाजीपाला नसेल हिरवा भाजीपाला तर हिरवा भाजीपाला घेणं. हे अशाच बाया आल्या, कोणी आलं म्हणजे आहे आजूबाजूच्या बाया, कोणी आलं तर त्यांच्यासोबत बोलणं, असाच दिवस कामच म्हणजे उरकतच नाही आणि होत पण नाही असं आहे. तर